बघा कशी मस्त अशीच्या अशी घरी करून बघा। या खायला। नमस्कार, मी अभिषेक गदने। आज मी तुम्हाला मस्तपैकी अशी चायनीज शेजवान चटणी करून दाखवणार आहे व ती चटणी वापरून चायनीज भेळ करून दाखवणार आहे। मस्त अशी एकदम चटणी आणि चायनीज भेळ आहे तुमच्यासाठी। खास मी चायनीजच्या गाड्यावरनं शिकून आलोय, त्यासाठी तुम्ही काय चिंता करू नका, चव एक नंबरच असणार। तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। हे बघा कोबी, 2 गड्डे कोबी घेतलेत आहे आणि हे बघा हे नूडल्स घेतले, 1 वाडका नूडल्स घेतलेत आहेत। हे मी चायनीज भेळसाठी लागणारे नूडल्स आहेत, ते मी बाजारातून आणलेत आहेत। हे बघा कॉर्नफ्लॉवर, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलाय, रेड चिली सॉस, टोमॅटो केचप, रेड फूड कलर, मिरची घेतली आहे बघा बारीक करून घेतली मिक्सरमध्ये, तसेच लसूण घेतले बारीक करून 1 वाटी आणि आलं घेतलंय बारीक करून, पाणी आणि तेल। हे बघा एक सांगतो तुम्हाला, चायनीज चटणीसाठी शेजवान चटणीसाठी आलं आणि लसूणचं प्रमाण सेम घ्यायचं। 1 वाटी घेतली बघा आलं घेतलंय, तसं 1 वाटी लसूण पण घ्यायची, सेम प्रमाण। पण मिरची थोडी कमी घ्यायची, कशी लहान मुलं खातात ना, म्हणून मिरची थोडी कमी घ्यायची, म्हणजे तिखट कमी होईल। तसेच नूडल्स मी तुम्हाला करून दाखवणार आहे, तळून दाखवणार सेपरेट, पण हे इन्स्टंट नूडल आहेत। बाजारातून मी चायनीज भेळसाठी नूडल भेटतात ते मी आणलेत आहेत। हा बघा 1 गड्डा कोबी घेतलाय, तर मी चांगला असा धुवून घेतलाय कोबी। तर बघा हा गट्टा आहे ना आपल्याला अर्धा, तो एकदम बारीक कापायचा चटणीसाठी। तुम्हाला कापून दाखवतो आणि पुढचं नंतर सांगतो। म्हणजे शेजवान चटणीसाठी आपल्याला एकदम बारीक कापून घ्यायचा आणि चायनीज भेळ आपण जे बनवणार आहोत ना त्याला दादा उभा कोबी वेगळा कापून दाखवेल नंतर। एकदम बारीक कापायचा। हे बघा बारीक कोबी कापून घ्यायचा, बारीक एकदम बारीक कोबी कापून घेतलाय। हे बघा आता मी काढून घेतो वाटीत। आपल्याला कोबी एकदम बारीक कापायचा आहे। बारीक का कापायचा आहे? बारीक तुम्ही जर जाड कापलात ना तर चटणी तो दाताखाली लागत राहणार। एकदम बारीक कापला तर चटणीला मस्त तो चव पण येईल, मिळून पण येईल चटणीमध्ये। आता आपण चायनीज भेळसाठी कोबी कापून घेऊया। तो कोबी आपल्याला कसा उभा कापायचा दाखवतो तुम्हाला मी। असा घ्यायचा आणि हे बघा उभा। उभा कोबी बारीक कापून घ्यायचा। आता मी हा सगळा कोबी कापून घेतो। हे बघा असा तुम्हाला जर असा बारीक सुरीन कापता नाही आला तर आपली बटाटेचे कापा काढायची तुमच्याकडे मशीन असेलच हे, तर त्याच्यावर पण तुम्ही असा कोबी कापून घेऊ शकता। फक्त फिरवायचं आपल्याला असा भाग करून। हे पण सोपं आहे आणि हे पण सोपं आहे। आता मी हा सगळा कोबी पटापट भेळीसाठीचा कापून घेतो आणि दाखवतो तुम्हाला। हा बघा आपला बघा उभा कोबी कापून झालेला असा उभा चायनीज भेळीसाठी। तर आता आपण पटकन शेजवान चटणी करून घेऊया। चला चूल पेटवली आहे बघा। आता मी कढई पण ठेवली आहे। आता कढईमध्ये पहिला जे तेल टाकतो, आपल्याला चटणीमध्ये तेल कमी टाकायचं आहे। तेल कमी टाकलं ना मस्त चटणी होते। सर्वप्रथम आता तेलकट चटणी होते ना, तर सर्वप्रथम आपण याच्यामध्ये तेल टाकूया। हे बघा तेल तापलंय, आता मी याच्यात लसूण टाकतो। लसूण आपल्याला हे बघा चांगली फ्राय करून घ्यायची, चांगली एकदम मस्तपैकी जराशी भाजायची, लसूण मस्तपैकी भाजायची। लसूण आपली चांगली फ्राय झाली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला आलं टाकायचं। आलं पण चांगलं फिरवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची। मिरची पण आता फिरवून घेतो मस्त चांगलं फ्राय करून झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चिली सॉस टाकायचा आहे।
चांगला ढवळून घ्यायचा आपल्याला. आणि कसं दादा, ही जी फोडणी आहे ना, म्हणजे लसूण, मिरची आणि आल्याची, ही चांगली फ्राय केल्यानंतर चटणीला चव भारी लागते. म्हणून चांगली आधी फ्राय करून घ्यायची. याच्यामध्ये कलर टाकायचा आहे, फूड कलर. चांगला असं ढवळून घ्यायचं. लाल लाल कसा खाऊ बरं वाटतं ना, म्हणून म्हटलं जरा असं टाकायचा कलर. आणि आपण चायनीज म्हटल्यावर कसं लाल रंग दिसला तरच आकर्षित होतो ना असं खाण्याकडे, खावंसं वाटतं, म्हणून लाल रंग वापरायचा. टोमॅटो केचप टाकायचं, म्हणजे टोमॅटो सॉस टाकायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये कोबी टाकायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला लेवलनुसार पाणी टाकायचं आहे. कोबीच्या वर जरासं पाणी टाकायचं फक्त, हे बघा. आणि जरासं मस्त असं ढवळायचं, फिरवून घ्यायचं चांगलं. टोमॅटो सॉस तर सांगायचं विसरलो. टोमॅटो सॉस आपल्याला आंबट गोड चवीसाठी मस्त, चटणीत एकदम मस्त लागतं, चव भारी लागते. चव भारी लागते. चवीनुसार मीठ टाकायचं त्याच्यात. आता आपल्याला गॅस फास्ट करायचा आहे आणि ह्याला उकळ काढून घ्यायची. हे बघा उकळ येते आहे. वाटीत कॉर्नफ्लॉवर घेतलाय, थोडंसं त्यात पाणी टाकायचं आपल्याला आणि फिरवून घ्यायचं. गट्टा राहायला नाही पाहिजे अजिबात, तसं पूर्ण फिरवून घ्यायचं आपल्याला. ही उकळ आली की 2 ते 3 मिनिटं आपल्याला चांगलं असा कोबी शिजवून घ्यायचा आहे. कोबी शिजला पाहिजे मस्त त्यातला. आता मी तुम्हाला अजिनोमोटोचं सांगतो. आता जर आपण बाहेर खायला गेलो ना चायनीजच्या गाड्यावर, तर तिकडे अजिनोमोटो टाकतातच. पण आज आता मी तुम्हाला दाखवले ना चटणी करून, त्यात आपण अजिनोमोटो टाकलेला नाही आहे. तुम्हाला जर वाटला अजिनोमोटो, ते पण चव आहे ना अजिनोमोटोचीच आहे चायनीजसाठी. मग तुम्हाला होय, चायनीजची चव अजिनोमोटोसाठीच. तुम्हाला जर टाकावं वाटत तर टाका, नाही तर नाही टाकलं तरी चालेल. तसेच ह्या चटणीच्या जीवावरच सगळे चायनीजचे पदार्थ आहेत. हा, म्हणजे मंचुरियन साठी वगैरे, चायनीज राईस, फ्राईड राईस साठी चटणीच मेन आहे. चटणीच सगळं हे आहे. आणि कसं दादा, सगळ्या चायनीजच्या गाड्यांवरती अजिनोमोटो वापरतातच ना. आणि आपण कसं सारखं जात नाही गाडीवर कुठे खायला चायनीज, कधीतरी जातो बाहेर. आता आपला कोबी शिजलाय. आता आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. कॉर्नफ्लॉवर का टाकायचंय हे जरा हे बघा, हे जरा पातळ असतं ना, जरासं घट्टसर व्हायला आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं आहे. आणि कॉर्नफ्लॉवर टाकल्या लगेच आपल्याला ढवळायचं हे, नाही तर गट्टे होतात कॉर्नफ्लॉवरचे. ढवळायचं जरा मस्तपैकी पटकन. हे बघा, हे बघा, जरा थांबा, जरा अजून 2 मिनिटं आपली चटणी तयार होईल. जरा अजून आटायला हवी, जराशी आटायला हवी, ते बरोबर होईल. चूल आपलं काम करेल. आणि कसं या चटणीचं कसं आधी मीठ वगैरे ना, आधी जे पाणी असतं ना ते चाकून बघायचं. आणि मिठाचं वगैरे प्रमाण एकदम परफेक्ट ठेवा, मगच चांगली चव लागणार चटणीची. ही बघा, आता आपली ही चटणी रेडी आहे. ही बघा, एवढी आपल्याला पातळ चटणी ठेवायची. आपण चटणी ही उतरवली ना, बाहेर उतरवली ना, ती थोड्या वेळाने चटणी ती आपोआप घट्ट होते. पण आता आपल्याला एवढी ठेवायची. बघा, एवढी पातळ ठेवायची चटणी. आता मी उतरवतो आणि ह्या चटणी वापरून मी तुम्हाला तर पटकन झटपट अशी चायनीज भेळ करून दाखवतो. आता मी चटणी उतरवली आहे चुलीवरनं, थंड करून घेतो. थंड का करून घ्यायची, ती तिची चव दाखवणार नाही चटणी आपली, म्हणून थंड करून घ्यायची. आणि जर गरम गरम तुम्ही चायनीज बनवलात ना, तर कोबी आणि नूडल पटकन नरम पडणार, म्हणून आपल्याला चटणी थंड करून घ्यायची. आता आपली चटणी थंड झाली आहे. आता मी तुम्हाला पटकन 1 प्लेट चायनीज भेळ करून दाखवतो. हे बघा, एवढा कोबी घ्यायचा, 1 प्लेट. नूडल त्याच्यात टाकायचे, नूडल. आणि आपली चटणी टाकायची. आणि आपल्याला ढवळायचं. बघा कशी मस्त अशीच्या अशी घरी करून बघा. या खायला.